नमस्कार मित्रांनो, सध्या तुम्ही न्यूजमध्ये जीएसटी 2.0 नेहमी ऐकलं असेल. जीएसटी 2.0 म्हणजे काय? याचा अर्थ हा होतो की जीएसटी 1.0 सुद्धा आला असेल. तर आपल्या भारतामध्ये जीएसटी 1.0 याची सुरुवात झाली असेल 1 जुलै 2017 पासून आणि जीएसटी 2.0 याची सुरुवात होणार आहे 22 सप्टेंबर 2025 पासून. मग या जीएसटी 1.0 आणि जीएसटी 2.0 मध्ये काय फरक आहे? तर मित्रांनो, खूप सारा फरक आहे. एक नवीन रिफॉर्म सध्या जीएसटी 2.0 मध्ये आपण आणला असेल. तर जीएसटी 1.0 मध्ये जवळपास 4 स्लॅब होते, ज्यामध्ये 5%, 12%, 18% आणि 28%. आणि आता जे जीएसटी 2.0 आहे यामध्ये केवळ आपण 2च स्लॅब आपण इंट्रोड्यूस केलेले आहेत. बाकीचे जे 4 असतील ते संपूर्ण रद्द करून 2 नव्याने याची मांडणी केलेली आहे. एक आहे 5% आणि दुसरा आहे 18%. तर मित्रांनो, जो काही हा रेट आहे या ठिकाणी इथे 2.0 मध्ये, तर हे सगळं करण्याचं कारण काय आहे? कारण हेच आहे की जगामध्ये जी काही अस्थिरता आहे ती वाढत चाललेली आहे. भारतामध्ये महागाई वाढत चाललेली आहे. जीएसटी वरती खूप सारे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलेले आहे. म्हणून सध्या आपण जीएसटी मध्ये रिफॉर्म करण्यासाठी सध्या हे जीएसटी 2.0 आपण आणलेलं आहे. नक्कीच आपण आशा करूयात या जीएसटी 2.0 मुळे महागाई कमी होईल आणि सामान्यांना याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.